नमस्कार मित्रांनो, माझ्या इझी ग्रामर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण 3 काळ बघितले। आज आपण त्या पुढला काळ म्हणजे चौथा काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस हा टेन्स बघणार आहोत। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस याला मराठीत चालू पूर्ण किंवा पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतात। व्यवहारात या काळाचा काहीच उपयोग नाही, परंतु व्याकरणात असल्यामुळे हा काळ शिकणं अत्यंत गरजेचं आहे। सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V4 मीन्स क्रियापदाला आयएनजी आणि ऑब्जेक्ट। हॅव आणि हॅजचा वापर आपण मागील काळामध्ये बघितलाय, त्यामुळे काही अडचण नाही। हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 म्हणजे क्रियापदाला आयएनजी। फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन रीडिंग अ स्टोरी। ही हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग। असे कितीतरी वाक्य आपण करू शकतो जर आपल्याकडे फॉर्म्युला आणि क्रियापदाची रूप माहित असेल तर। यामध्ये आपल्याला मूळ क्रियापदाच्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावून असं चौथं रूप बनवून इथं वापर करावा लागेल। आय हॅव बीन, ही हॅज बीन, मदर हॅज बीन, रीडिंग अ न्यूजपेपर। तिन्ही वाक्यात काय समानता दिसते आपल्याला? हॅव हॅज प्लस बीन क्रियापदाला आयएनजी। हे जर आपल्याला समजलं तर आपण कितीतरी वाक्य करू शकतो। तसेच आपण या काळाला दुसऱ्या काळातही बदलू शकतो। भेटू आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढला काळ घेऊन। नमस्कार।